नमस्कार मंडळी. तर असा चिली कॉर्नफ्लॉवर तुम्ही खाल्ला आहे का? अतिशय फेमस डिश आहे आणि हॉटेलमध्ये आपण एक स्टार्टर म्हणून घेतो. तर ही जी रेसिपी आहे ना, ती घरी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर आपण ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी काय करायचं आहे, एक कॉलीफ्लॉवर घ्यायचा आहे आणि तो पूर्ण अगोदर मोकळा करून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये कीड वगैरे नाही आहे ना, हे सगळं बघायचं आहे. त्याचे तुरे काढून घ्यायचे आहेत. शेवटचा जो दांड्याचा भाग असतो तो थोडा कट करून टाकायचा, कारण की तो असा जाड निबर असतो. आणि व्यवस्थित तुरे काढायचे. तुरे काढताना बघायचे त्याच्यामध्ये कीड वगैरे नाही आहे ना, ते सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं. आणि मग त्यानंतर हे फ्लॉवरचे जे तुरे आहेत ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आणखी पाणी टाकायचं, मग मीठ टाकायचं आणि उकळ काढून घ्यायची. आपल्याला क्रंची शिजवून घ्यायची आहेत. क्रंची म्हणजे काय, तर फक्त एक उकळ काढायची आणि मग आपलं ते फ्लॉवर काढायचे, निथळून व्यवस्थित काढायचे. आता मी इथं छान झाऱ्याने निथळले आणि ताटामध्ये व्यवस्थित पसरवून ठेवले, म्हणजे पाण्याचा अंश राहणार नाही त्याला. आणि खाताना अगदी जास्त शिजवले ना तर मऊ मऊ लागतात. त्यापेक्षा बेस्ट वे क्रंची ठेवायचे. आता एका बाउलमध्ये मी सेम म्हणजे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा घेतला. चवीनुसार काळी मिरी पावडर आणि थोडं मीठ घेतलं. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे फ्लॉवरचे तुकडे आहेत ते घोळवून घ्यायचे. ह्याची आपल्याला कुठली पेस्ट वगैरे तयार करायची नाही आहे, तर फ्लॉवरच्या तुकड्यांना ह्या पिठाचं कोटिंग तयार करायचं आहे. अगदी व्यवस्थित प्रत्येक तुकड्याला पीठ लागेल अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचं आहे. मग काय होतं, आपल्याला जेव्हा आपण हे फ्राय करतो ना, शॅलो फ्राय करायचे आहेत, तर फ्राय करतो ना तेव्हा ते छान क्रिस्पी लागतात. त्यासाठी हे कोटिंग करायचं आहे. डीप कोटिंग केलं की आपल्याला डीप फ्राय करायला लागतील, तर तसं न करता आपल्याला असं फक्त पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं तयार करून झाल्यानंतर गॅसवर ठेवायचा पॅनमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं. फार असं भरपूर टाकायचं नाही आहे, तर थोडं टाकायचं आणि एक तुकडा असा फ्लॉवरचा त्यामध्ये सोडायचा. तेल अगोदर छान गरम करून घ्यायचं बरं का. ही जी रेसिपी आहे ना, ही करायला तर सोपी आहे, पण लागते पण अगदी चवीला भन्नाट. आणि आपण बाहेर गेल्यावर खातोच असं चिली कॉलीफ्लॉवर वगैरे, पण घरी करायला आपल्याला कंटाळा येतो, कारण की तिची प्रोसेस माहीत नसते ना. त्यामुळे असो, तर असे क्रिस्पी आपण कॉलीफ्लॉवर करून घेतलेले आहेत. आता आपण दुसरा पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा आल्याचे तुकडे, 1 चमचा बारीक लसूणचे तुकडे आणि अशी उभी कापून मिरची आहे. मिरची आपल्याला जेवढी सोसेल तेवढीच घ्यायची. गाजरचे तुकडे टाकले आहेत इथे मी. त्यानंतर असा चौकोनी कापलेला कांदा. आपण भाज्या कशा कापतो त्यावर सुद्धा त्यांची टेस्ट अवलंबून असते, त्यामुळे ह्या रेसिपीमध्ये शक्यतो अशा जाडसर कापलेल्या भाज्या वापरायच्या आहेत. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडी काळी मिरी पावडरने पण खूप छान टेस्ट येते. सर्व छान परतून घ्यायचं. क्रंची ठेवायचे, पण अगदी मऊसर परतवायचं नाही आहे. आणि आपण क्रंची केलेले फ्लॉवरचे तुकडे. बरं, ह्या स्टेजला सुद्धा हे खूप छान लागतं, कारण की मीठ टाकलेलं आहे, तिखट आहे, त्यामुळे छानच लागतं. पण आत्ता इथे मी सॉसेस ॲड करणार आहे. 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी. आणि तुम्ही म्हणाल हे बाहेरच्यासारखं नाही आणि सॉसेस, तर सर्रास आपण घरी आता सॉसेस बाहेरून आणून खातोच, तर त्यातले सॉस वापरायचे. किंवा शेजवान चटणी आपल्याला घरी बनवता येते, तर तशी बनवून ती वापरायची, ती सुद्धा अतिशय छान लागते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचं. यामध्ये कुठेही मी अजिनोमोटो वगैरे असं काही वापरलेलं नाही आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली ना, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला व्हिजिट करून सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर, आणि कमेंट करायला विसरू नका.